बाळा, थांब. आज मी तुला माझ्या पूजेचे असे 15 नियम सांगणार आहे, जे फक्त विधी नाहीत तर जीवन जगण्याचा मार्ग आहेत. एके दिवशी एक भक्त माझ्या समोर आला. त्याच्या डोळ्यांत अश्रू होते. तो म्हणाला, स्वामी, मी रोज पूजा करतो, उदबत्त शांती. बाळा, पूजा फक्त हाताने नसते, ती मनाने केली जाते. माझी खरी पूजा करायची असेल तर हे 15 नियम लक्षात ठेव. पहिला नियम, सकाळी सूर्योदयापूर्वी उठ. दिवसाची सुरुवात देवाच्या स्मरणाने कर. दूसरा नियम, स्नान करके स्वच्छ वस्त्रे धारण करा. शरीराची स्वच्छता मनालाही प्रसन्न करते. तिसरा नियम, देवघर स्वच्छ ठेव. जिथे स्वच्छता असते तिथे सकारात्मकता नांदते. चौथा नियम, श्रद्धेने दिवा लाव. दिवा म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग. पाचवा नियम, उदबत्ती किंवा धूप अर्पण कर. सुगंधासोबत मनातील वाईट विचारही दूर कर. सहावा नियम, फुले अर्पण कर. फुलांप्रमाणे तुझे मनही निर्मळ असू दे. सातवा नियम, मनापासून प्रार्थना कर. शब्दांपेक्षा भावना महत्वाच्या असतात. आठवा नियम, श्री स्वामी समर्थ या नामाचा भक्तिभावाने जप कर. नववा नियम, आई वडिलांचा आणि गुरूंचा आदर कर. त्यांची सेवा हीच मोठी पूजा आहे. 10वा नियम, खोटे बोलू नको. सत्याचा मार्ग कधीच सोडू नको. 12वा नियम, गरजूंना मदत कर. दान हे फक्त पैशाने नसते, प्रेमानेही करता येते. 13वा नियम, राग, मत्सर आणि अहंकार यांचा त्याग कर. 14वा नियम, मेहनत कर. देवावर विश्वास ठेव, पण कर्म करणे कधीही सोडू नको. बाळा, लक्षात ठेव, माझी पूजा फक्त दिवा लावण्यात नाही. तुझे चांगले विचार, चांगले कर्म, सत्य, प्रेम आणि दया हीच माझी सर्वात मोठी पूजा आहे. हे नियम पाळायला असे. त्या दिवसापासून त्या भक्ताने हे नियम सुरुवात केली.